न्यूक्लिक ॲसिड्स याच्यामध्ये DNA आणि RNA हे दोन आहे. ॲक्च्युली बायोलॉजीमध्ये याचा जास्त अभ्यास आहे. इथं आपल्याला फक्त याचं स्ट्रक्चर आहे. अगोदर न्यूक्लिक ॲसिडचं फंक्शन काय आहे सेलमध्ये आणि ते कुठं सापडतात, त्याचा ऑकरन्स कुठं आहे हे पाहून घेऊ. तर ही समजा एक सेल आहे. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस राहते. तर DNA न्यूक्लियसमध्ये राहते आणि सेलमध्ये जो लिक्विड पदार्थ भरलेला आहे ज्याला सायटोप्लाझम म्हटलं जाते. RNA सायटोप्लाझममध्ये राहते. न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स आहे. हा एक क्रोमोझोम इथं काढलेला आहे. क्रोमोझोम DNA पासूनच बनलेला आहे. या लांब चेन आहे DNAची, त्याच्यापासून हा क्रोमोझोम बनलेला आहे. DNA जो आहे तो न्यूक्लिओटाइडचा पॉलिमर आहे. पॉलिमरचा अर्थ होत असते असा मॉलिक्यूल जो छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे. न्यूक्लिओटाइड हा हे बेसिक युनिट आहे DNAचं आणि असे खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन DNA तयार होते. ते ॲक्च्युली खूप सारे म्हणजे मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स, मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन DNA तयार होत असते. या DNAचा एक पर्टिक्युलर किंवा छोटे छोटे सेक्शन जीन म्हणून ओळखल्या जाते. जसं आता हा एवढा पोर्शन एक जीन झाला, मग पुढचा पोर्शन दुसरा जीन झाला. तर या प्रत्येक जीनमध्ये प्रोटीनचा कोड राहते. प्रोटीनचा जो अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे ते ह्या जीनमध्ये लपलेला राहते. हा जीनमधला प्रोटीनचा जो कोड आहे तो RNA घेते आणि त्याच्यापासून मग प्रोटीन सिंथेसिसचं काम करत आहे. तर ह्या पद्धतीनं DNA आणि RNAचं काम चालते. तर या कोडचं कसं महत्त्व आहे पाहता. ही समजा एखादी सेल आहे ए, याचं जेव्हा डिव्हिजन होते तेव्हा एक्झॅक्टली त्याच्यासारख्याच दोन सेल तयार होऊन देते आयडेंटिकल. त्याला आपण सेल रिप्लिकेशन म्हणतो. आता एक्झॅक्टली पॅरेंट सेल सारख्या चाइल्ड सेल्स कशा तयार होत असते याच्यामागे DNA आहे. या ए सेलचा DNA या ए सेलमध्ये जाते आणि याच्यामध्ये सुद्धा तोच DNA जाते. आता DNA जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्या DNA मधली जी प्रोटीन, त्या DNA मधले जे जीन्स आहे ते नाही बदलत आणि जीन न बदलल्याच्यानं मग प्रोटीनचा जो सिक्वेन्स आहे ते आयडेंटिकल राहते आणि एकाच प्रकारचे प्रोटीन ह्या दोन्ही सेलमध्ये बनणं सुरू होऊन जाते. तर DNA मध्ये ही जी प्रोटीनची सिक्वेन्स साठवल्या जाते याला जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हटलं जाते. जेनेटिक इन्फॉर्मेशन आणि या इन्फॉर्मेशनच्या आधारे मग जनरेशनच्या जनरेशनमध्ये हेरिडिटी इन्फॉर्मेशन प्रोपगेट होते. ते हे न्यूक्लिक ॲसिडचं महत्त्व आहे. याच्याबद्दल जास्त माहिती बायोलॉजीमध्ये सापडेल तुम्हाला. आता आपण जे मेन आहे केमिस्ट्रीमध्ये ते आहे स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरकडे जाऊ. DNA RNA मध्ये 3 बेसिक कंपोनंट्स आहे. पहिला कंपोनंट आहे एक पेंटोस शुगर राहते, एक फॉस्फेट ग्रुप राहते आणि एक नायट्रोजन बेस राहते. नायट्रोजन असणारा एक बेस राहते. ह्या तिघांचं मिळून DNA आणि RNA तयार होते. हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहे. आता इथं शुगर काढली आहे. पहिलं शुगरला नंबर करू आपण. आता ह्या दोन्ही शुगरला नंबर केल्यावर आपल्याला यांच्यातले फरक लक्षात येईल. 2 नंबरवर फरक आहे. या शुगरच्या 2 नंबरवर OH आहे, ह्या शुगरच्या 2 नंबरवर OH नाही आहे.
जिथं 2 नंबरवर OH नाही आहे त्याला 2-deoxy म्हटलं जाते. डी रायबोज हे DNA मधली शुगर आहे. DNAचा जो डी शब्द आहे तो इथूनच येते, डीऑक्सी. DNAची जी शुगर आहे त्याच्याजवळ सेकंड नंबरच्या कार्बनवर ऑक्सिजन नाही आहे, म्हणून 2-deoxy डी रायबोज. 2 नंबरवर जर OH असेल तर हे RNAची शुगर झाली, डी रायबोज. नंतर हे फॉस्फरिक ॲसिड आहे, H3PO4. हा पहिला कंपोनंट झाला शुगर. RNA मध्ये डी रायबोज राहते, DNA मध्ये 2-deoxy डी रायबोज राहते. हा दुसरा कंपोनंट झाला फॉस्फरिक ॲसिड. आता हा फॉस्फरिक ॲसिड आहे, याच्यावरचे हे जे H आहे हे जर रिमूव्ह केले तर फॉस्फेट ग्रुप तयार होऊन जाते. आणि तिसरा कंपोनंट आहे नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस एकूण 5 आहे, तर त्याचे 2 प्रकार केले जाते. ते त्याच्या पॅरेंट कंपाऊंडवर डिपेंड आहे. जसं पहा इथे एक कंपाऊंड काढला, याचं नाव आहे पायमिरिडीन. हे हेट्रोसायक्लिक रिंग आहे. एक बेन्झिन आहे, त्याच्यामध्ये 2 कार्बन नायट्रोजननं रिप्लेस झालेले आहे. ह्या पायमिरिडीनवर आधारितच हे 3 बेसेस आहे. थोडे थोडे फरक आहे. एकाचं नाव सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. मग हा दुसरा बेस आहे ज्याचं नाव आहे प्युरिन. हे बायसायक्लिकल रिंग म्हटलं जातं. त्याच्या 2 रिंग एकमेकाला अटॅच आहे. ते ह्या प्युरिनवर आधारित हे 2 उरलेले बेसेस आहे, ग्वॅनिन आणि ॲडेनिन. तर यांना ॲक्च्युली शॉर्ट फॉर्ममध्ये कॅपिटल लेटरद्वारा दाखवले जाते. सायटोसिनसाठी C, थायमिनसाठी T, युरॅसिलसाठी U, ग्वॅनिनसाठी G आणि ॲडेनिनसाठी A. त्याच्यापैकी ACG म्हणजे ॲडेनिन, सायटोसिन आणि ग्वॅनिन हे DNA RNA मध्ये कॉमन राहते. हे कॉमन आहे. दोघांमध्ये हे 3 अमायनो नायट्रोजन बेसेस राहते. इन ॲडिशन DNA मध्ये थायमिन राहते आणि RNA मध्ये युरॅसिल राहते. तर DNA RNA मध्ये जे फरक आहे किंवा डिफरन्सेस आहे, त्याच्यात पहिला डिफरन्स तर शुगरचा आहे. DNAची शुगर डीऑक्सी आहे, RNAची शुगर ऑक्सिजन असणारी आहे. आणि दुसरा फरक हा आहे नायट्रोजन बेसचा आहे. DNA मध्ये थायमिन राहते आणि RNA मध्ये युरॅसिल राहते त्याच्याऐवजी. म्हणजे DNAचे जे 4 बेसेस आहे ते आहे ACGT आणि RNAचे जे 4 बेसेस आहे ते आहे ACG आणि U. हे जे बेसेस आहे हे थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काही क्वेश्चन्समध्ये हे काढण्याचं काम पडतंय. तर हे 5-6 वेळा काढून पाहिले तर कठीण नाही आहे. नंतर न्यूक्लिओटाईडकडं. आता हे जे 3 बेसिक कंपोनंट्स आहे, शुगर, फॉस्फेट आणि बेस, हे एकत्र जर जोडले गेले तर न्यूक्लिओटाईड तयार होते. न्यूक्लिओटाईडमध्ये ह्या तिघांचं एकत्रित जोड आहे. शुगर, प्लस फॉस्फेट प्लस नायट्रोजन बेस. या तिघांचं एकत्रित हे तिघे एकमेकाला अटॅच झाले की न्यूक्लिओटाईड तयार होते. तर हे तिघं एकमेकाला अटॅच कसे होते ते पहा. आता त्याच्यासाठी नंबर करू आपण या शुगरला 1 2 3 4 5. आता 2 नंबरवर OH आहे म्हणजे हे RNAचा न्यूक्लिओटाईड झाला. RNAचा न्यूक्लिओटाईड झाला. 2 नंबरच्या OH वरूनच RNA आणि DNA ओळखता येईल. मग असे काढल्यावर हा जो 5 नंबरचा CH2H आहे त्याच्याबरोबर जवळ एक फॉस्फरिक ॲसिड काढला आपण. आता पहा इथून एक वॉटर इलिमिनेट होऊन जाईल, H2O. H2O इलिमिनेट झाल्याबरोबर हा फॉस्फरिक ॲसिडचा ग्रुप आहे
तो ह्या ऑक्सिजनला अटॅच होईल इथं. हे असं अटॅच झाला. याला फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हटलं जातं. नंतर आता हा बेस. आता हे जे प्युरिन बेस जो हा बेस आहे, याचं पहा नंबरिंग महत्त्वाचं आहे. इथून नंबर सुरू केले जाते. हे 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9. 9 नंबरचा नायट्रोजन या पहिल्या नंबरच्या ओ एच सोबत बॉन्ड तयार करते. याच्यातून एक वॉटर एलिमिनेट होऊन जाईल, ही ओ एच निघून जाईल, हे एच निघून जाईल, हे एच टू निघून गेलं का हा नायट्रोजन या 1 नंबरला अटॅच होईल. अशा पद्धतीनं हे तिन्ही कंपोनंट एकमेकाला अटॅच होते. तर फॉस्फेट ग्रुप, रायबोस शुगर आणि नायट्रोजन बेस हे तिन्ही एकमेकाला अटॅच झाल्याबरोबर आर एन एचा न्यूक्लिओटाईड तयार झाला. हे पुन्हा एकदा लक्षात घेता येईल आपल्याला डी एन एच्या बाबत. आता डी एन एसाठी पहिली महत्त्वाची अट आहे का ह्यात 2 नंबरवर ओ एच नको, तर हा रिमूव्ह करू आपण. हा रिमूव्ह झाल्याबरोबर आता हे डी एन एचा शुगर तयार झाली. मग 5 नंबरचा सी एच टू फॉस्फेटसोबत वॉटर तयार करेल. हे वॉटर असं वॉटर रिमूव्ह होऊन जाईल. इथे एक फॉस्फोडायस्टर लिंकेज तयार होऊन जाईल. आणि ही पुन्हा नंबरिंग ही 1 2 3 4 5 6 7. इथं चुकलं आपलं, इथं 2 नंबर पाहिजे, त्याला वापस नाही लागला आता. हा 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 नंबरचा ओ एच या ओ एच सोबत वॉटर फॉर्म करतोय. आणि हे असं अटॅच होऊन जाते. तर हा झाला डी एन एचा न्यूक्लिओटाईड. त्या पद्धतीने डी एन ए आणि आर एन एचे न्यूक्लिओटाईड्स लिहिता येते. आणि मग हे न्यूक्लिओटाईड एकमेकाला लिंक होऊन आर एन ए आणि डी एन एची लांब चेन तयार होऊन जाते. जसं आता आर एन एची जर चेन काढायची राहिली तर पहा ती कशी काढायला लागेल. तर आपण पहिले एक न्यूक्लिओटाईड काढू, एक पेंटोस शुगर काढू. आता आर एन ए काढतो म्हणजे इथं ओ एच काढावं लागेल. आता एच आता हे डायरेक्ट लिंकच दाखवू आपण इथं. हे नायट्रोजन सध्या आता इथं मी नुसतं नायट्रोजन बेस असंच लिहितो. मग ॲक्च्युली इथं कोणता नायट्रोजन बेस लिहायचा ते लिहिता येईल. मग इथं सी एच टू हे ओ फॉस्फरस ओ एच ओ एच. आता याला नंबर 1 2 3 4 5. आता दुसरा मॉलिक्यूल आहे असा काढायचा. आता यालाच आपण कॉपी करून खाली काढणार आहोत. कॉपी करून घेऊया. ठीक आहे, याला कॉपी पेस्ट केलं.
हां ठीक आहे. आता पहा दुसरा मॉलिक्यूल काढताना हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो एक्झॅक्टली ह्या 3 नंबरच्या OHच्या खाली आला पाहिजे. असा काढाच. पहिल्याचा 3 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्याचा फॉस्फेटचा ग्रुप हा असे खाली म्हणजे एकमेकाच्या खाली आले पाहिजे. कारण त्यांच्यामधून वॉटर इलिमिनेट होणार आहे. हे OH हे OH याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होईल असं. आणि इथं लिंक तयार होऊन जाईल. ही 2 न्यूक्लियोटाईड आता एकमेकाला अटॅच झाले. याला फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हटलं जाते. फॉस्फोडायस्टर लिंकेज. आता ही प्रोसेस कंटिन्यू होते. हा जो 3 नंबरचा आहे हा आता तिसऱ्या मॉलिक्युलसोबत इकडं अटॅच होईल. हा जो 1 नंबरचा आहे तो इकडून इकडं अटॅच होईल. आता हे जे नायट्रोजन बेसिस आहे हे वेगवेगळे राहील. आपल्या जो एकूण 4 बेसिस आहे ते 4 बेसिसची एक विशेष सिक्वेन्स इथं राहील. तर या पद्धतीनं RNAचा लांब स्ट्रँड तयार होऊन जाते. आता आपण हे जर दाखवतो म्हणलं तर कसं होईल. हे एक न्यूक्लियोटाईड समजा, मग तो अटॅच झाला दुसऱ्या न्यूक्लियोटाईडला, मग तो अटॅच होईल तिसऱ्या न्यूक्लियोटाईडला, मग तो अटॅच होईल चौथ्या न्यूक्लियोटाईडला. या पद्धतीनं हे सगळे एकमेकाला अटॅच होत चालते आणि लांब चेन तयार होते. असे ॲक्च्युली थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाईड एकमेकाला अटॅच होते तेव्हा कुठं RNA तयार होते. थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. जेव्हा एकमेकाला अटॅच होते तेव्हा एक मॉलिक्यूल RNAचा तयार होते. सिंपल आहे. एक न्यूक्लियोटाईड काढायचं, त्या न्यूक्लियोटाईडच्या बरोबर तिसऱ्या कार्बनच्या खाली दुसऱ्याचा फॉस्फेट ग्रुप येईल. या पद्धतीनं दुसरा ग्रुप काढायचा आणि चेन तयार करायची. DNA सिंपल आहे. DNA सुद्धा असाच. जसं DNA जर काढायचं राहिलं तर आता हे समजा एक न्यूक्लियोटाईड आहे. आता DNA म्हणल्यावर हा 2 नंबरचा OH फक्त मोडून टाका लागेल, बाकी काही नाही. आता हे DNAचा न्यूक्लियोटाईड तयार झाला. मग 3 नंबर खाली फॉस्फेट ग्रुप आला पाहिजे. 2 नंबरचा OH मोडून टाकायचा. 2 नंबरचा OH जर तुम्ही काढला तर हे RNA तयार झालं आणि 2 नंबरचा OH नाही काढला तर DNA तयार झालं, बाकी काही फरक नाही. आणि मग हे असं ऑक्सिजन थ्रू जोडल्या गेलं एकमेकाला, DNA तयार होणं सुरू झाला. आपण 2 मॉलिक्यूल काढून दाखवायचे. इकडं डॉट डॉट म्हणजे चेन कंटिन्यू होत आहे, तसंच इकडं पण चेन कंटिन्यू होत आहे. हे DNA झालं. DNA खूपच मोठा मॉलिक्यूल आहे. DNA मध्ये आता हे जे न्यूक्लियोटाईड आहे असे मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाईड आर कनेक्टेड विथ इच अदर. आणि मग हे जे नायट्रोजन बेसिस आहे हे एका विशेष सिक्वेन्समध्ये राहते आणि ह्या नायट्रोजन बेसिसची मग दुसऱ्या चेनच्या नायट्रोजन बेसिससोबत पेअरिंग होते, बेस पेअरिंग म्हणतो आपण. आणि त्या बेस पेअरिंगमध्येच ते जेनेटिक कोड लपलेला राहते. तर या पद्धतीने न्यूक्लिक ॲसिडचं महत्त्व आहे. केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर आहे.